उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कोण आणि त्यासोबत बाकीच्या 4 राज्यांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, कारण त्यानंतर दिल्लीची 2019च्या लोकसभेची सगळी समीकरणं ठरणार आहेत। पण आता तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे पहिल्या तासाभरातले जे कल आपल्या हाती आले त्याच्यावरून स्पष्ट होईल। आपण पुन्हा एकदा निकालाकडे लक्ष देऊयात। उत्तर प्रदेशचे 170 निकाल आले, 403 पैकी 101 जागांवर भाजप आघाडी आहे, त्याच्या मागोमाग लगेच समाजवादी पक्ष आहे, 34 जागांवर काँग्रेस फार काही करू शकत नाहीये, 6 जागांवर येऊन अडखळलेली आहे आणि बसपा मात्र चांगला परफॉर्मन्स आहे। सपाच्या खूप पिछेहाट वाटत होती पण सपालाही येऊन चिकटलेली आहे, 23 जागांवर आहे आणि इतर 6 जागांवर आहेत। उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं 100 जागांचा आकडा पार केलेला आहे। अतुल शहा आपल्यासोबत आहेत। भाजपसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल, तरी सुद्धा तुम्हाला आठवण करून देतो की मागच्या वेळेसही उत्तर प्रदेशमध्ये सुरुवातीला 2012 मध्ये भाजप खूप पुढे चाललं होतं। बिहारमध्ये सुद्धा पहिल्या 1 तासात तुम्ही खूप आघाडी घेतली होती, ते सांगून आताच्या आकड्यांबद्दल काय म्हणाल? नाही, यावेळी त्यावेळी केंद्र सरकार हे तसं कंपॅरेटिव्हली नवीन होतं आणि नितीश कुमारांची क्रेडिबिलिटी आणि त्याच्यात पण भारतीय जनता पक्षाचं योगदान होतं। कारण ज्या पद्धतीने तिथे सरकार चाललं होतं, ज्या योजना दिलेल्या, आणि एनडीएचं काय झालं की आता 2.5 वर्ष झालेले आहेत, लोकांना कळून चुकलंय की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जे सरकार चाललं आहे ते आपल्या देशाच्या हिताचं, लोकांच्या हिताचं काम करतायत, म्हणून हे सरकारला एक्नॉलेजमेंट आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला विश्वास होता। आणि त्याच प्रकारे 73 मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, म्हणजे ज्या शासनाच्या योजना आहेत ते थेट गावापर्यंत पोहोचल्या आणि लोकांना विश्वास आहे की अजून पण आपला हे सरकार आपलं बरं करू शकतं। नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे खंबीर नेतृत्व आहे आणि तेच आपल्या प्रदेशाला एक चांगलं सरकार देऊ शकतं आणि आपलं भलं आहे त्याच्यामध्ये, हा विश्वास आम्ही कुठे ना कुठे त्यांच्या मनात ते विश्वास करून घेऊ शकतो। त्याच्यामुळे नरेंद्र मोदींच्या तिथं असण्याचा या सरकारचा फायदा झाला असं म्हणणं आहे। पण तुर्तास पुन्हा एकदा काही महत्त्वाचे निकाल येत आहेत। सगळ्यात मुख्य म्हणजे अखिलेश यादव यांचा पक्ष 2ऱ्या क्रमांकावर आहे। जर पंजाबमध्ये आपण बघितलं तर पंजाबमध्ये प्रकाश सिंग बादल यांच्या वयाचा खूप मोठा अडसर असणार होता असं म्हटलं जात होतं, पण ते आघाडीवर आहेत आणि कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्रीपदाचा काँग्रेसचा चेहरा ते मात्र पिछाडीवर चाललेले आहेत। पुन्हा एकदा उत्तर प्रदेशकडे येऊयात। दुबेजी, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला वास्तविक बसपाने हात दिला होता, काँग्रेस रिवायवल अपेक्षित होताना दिसत नाहीये, अजूनही मागे चाललाय 6 जागांवर। मैं आपसे पहले बता दूं कि उत्तर प्रदेश में कांग्रेस 2012 के विधानसभा में भी बहुत अच्छा प्रदर्शन नहीं कर पाई थी और उसके बाद लोकसभा चुनाव में जिस ढंग से आपने देखा कि एक मोदी लहर, एक ऐसी लहर जिस पर पूरा देश भरोसा करने चला गया और कांग्रेस को वहाँ भी ज़्यादा सीटें हाथ नहीं लगी। लेकिन इस विधानसभा में हम अखिलेश यादव जी के साथ, समाजवादी के साथ गठबंधन करके चुनाव में 114 सीटों पर आए हैं और मैं आपसे अभी ये रुझान है, मैं आपसे उम्मीद करता हूं, मैं आपसे भरोसा चाहता हूं कि बहुत ही जल्द आप देखेंगे रुझान बदल जाएंगे और कांग्रेस पार्टी अच्छा प्रदर्शन करेगी, समाजवादी भी अच्छा प्रदर्शन करेगी। क्योंकि ठीक जैसा आपने कहा कि बिहार में भी सेम ऐसे ही नतीजे थे, शुरू में 1-1.5 घंटे का रुझान काफ़ी तगड़ा था भारतीय जनता पार्टी के लिए, उसके बाद उनका डाउनफॉल आया और वहाँ पर नीतीश कुमार जी की सरकार बनी। ठीक उसी प्रकार ये अभी शुरुआती रुझान है, काफ़ी राउंड्स होते हैं, 1-2 राउंड्स में आगे निकल जाना एक अलग बात है, पूरे नतीजे में रिजल्ट को बदल देना अलग बात है। तो थोड़ा सा भी हमें वेट करने की जरूरत है। कांग्रेस पार्टी, मुझे ऐसा लगता है कि समाजवादी पार्टी के साथ अच्छी पोजीशन हासिल करेगी। मला म्हणजे काँग्रेससाठी सुरुवात तर समजा उत्तर प्रदेशमध्ये तशी जरी ठीक झाली नसली तरी सुद्धा गोव्यामध्ये सुरुवात जी आहे मुहूर्ताचा काय म्हणू आपण, तो नारळ जो आहे तो काँग्रेसनं फोडलाय, कारण काँग्रेसच्या तिथं 2 आहेत आणि अजून भाजपला तिथं सुरुवात करता आली नाहीये। मणिपूरमध्ये सुद्धा टफ फाईट असेल असं म्हणतात, त्यामुळं कदाचित अशी शक्यता की 5 राज्यांपैकी 1 तर येणार, पंजाबचं काँग्रेस जिंकणार हे बऱ्याच जणांनी गृहीत धरलेलं आहे। जर गोव्यामध्ये आणि मणिपूरमध्ये जर तसं झालं तर मग राहुल गांधी किंवा काँग्रेस यांचा जो परफॉर्मन्स आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना, सगळ्या पत्रकारांना आणि पंडितांना, राजकीय पंडितांना परत आपल्याला त्याची फेरमांडणी करावी लागेल। जर 5 पैकी 3 राज्य काँग्रेसने जिंकली तर म्हणजे पंजाब, गोवा आणि मणिपूर, त्याची कितपत शक्यता आहे आता एक्झिट पोलचे आकडे वेगळे आहेत आणि सुरुवात जी झालेली आहे ती वेगळी आहे। पण तसं जरी झालं, तुम्ही म्हणताय जसं की या बाकीच्या 3 राज्यांमध्ये काँग्रेसने चांगला परफॉर्मन्स दिला, पण तरी सुद्धा राहुल गांधींनी तळ ठोकून बसलेले उत्तर प्रदेशमध्ये, त्यांनी एनर्जी दिली ती उत्तर प्रदेशमध्ये, बाकी ठिकाणी त्यांचं नाही। पण कसं आहे की तळ ठोकून जरी दिला होता तरी असला, म्हणजे तसा खरं तर तळ ठोकला होता अशी काही स्थिती नाहीये। मुळामध्ये तिथं जागाही काँग्रेस 100च लढते
आणि त्याच्यामुळं तो जो पराभव आहे तो फक्त राहुल गांधींचा नाही आहे, मग तो सपा आणि अखिलेश आणि राहुल गांधींचा असेल. पण जे जिंकलेत तिथं पंजाबमध्ये तो राहुल गांधींचा विजय असेल, जरी म्हणजे तो प्रत्यक्षात अमरिंदर सिंगांचा असला तरी सुद्धा. मणिपूरमध्ये आणि गोव्यामध्ये तर ते म्हणताना असंच म्हटलं जाईल की राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 3 राज्य जिंकली. प्रत्यक्षात ते जिंकतात का हा वेगळा भाग, ते बघूया आपण, ते कळेल. पण आत्ताचं जे चित्र आहे की काँग्रेस आता गोव्यामध्येच 3 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजपला अजून तिथं सुरुवातही करता आलेली नाहीये. सुरुवात सुद्धा नाही. गोव्यावर आपण जाऊयात. गोव्याची अशी परिस्थिती काय आहे? भाजपचं तिथं सरकार आहे, मनोहर पर्रीकर अजूनही गोव्यात ठाण मांडून असतात, दिल्लीमध्ये मोठे मंत्री आहेत, पण अतुल शहा, गोव्यामध्ये अजूनही भाजपला आपलं खातं का उघडता येत नाहीये? जसं दुबेजींनी सांगितलं हे रुझान आहे. मी मग हे एक रुझान हे उत्तर प्रदेशसाठी वेगळे आणि नाही, त्याचबरोबर पण याच्यामध्ये गोव्यासाठी वेगळे असं असू आकडे शकत नाही. गोवामध्ये वी आर व्हेरी होपफुल आणि त्या प्रकारे तिथे मनोहर पर्रीकरांनी पहिले इनिशियली सरकार दिलं आणि त्याच्यानंतर पार्सेकरांनी पण जे उत्तम काम केलेलं आहे. तुम्ही बघा गोवामध्ये पण BJPची आगेकूच राहणार आहे आणि तिथे चांगले. आणि मी खरोखर राजीवजींनी आता म्हटलं का ते राहुल गांधींवर एवढं हे करतात मला कळत नाही आहे. पण हम तो आता समाजवादीचे नेते बोलायला लागलेत की आपण राहुलजींना घेतलं म्हणून आमचं परफॉर्मन्स परत तुम्हाला असं आहे की ज्याचा कोणी नेता आपला असला पाहिजे ना. परत तुम्हाला थोडं लक्ष वेधतो की तिथं काँग्रेसचे 3 झाले आता गोव्यामध्ये, अजूनही भाजप काहीच मिळालेलं नाही. मयुरेश असं आहे ना की त्या 3 आहेत त्या कुठल्या भागामधल्या आलेत. आहेत? कारण साऊथ कसं आहे की गोवा. साऊथ गोवा आणि नॉर्थ तो जो आहे ना की तिथं कॅथलिक डॉमिनेटेड एक Correct. भाग आहे. तर समजा तिकडचे आले असतील तर त्याच्यामुळं म्हणजे खरं तर मला वाटतं शिंदेना ते जास्त चांगलं माहिती असेल की कुठल्या भागामध्ये काँग्रेसचं दक्षिण म्हणजे जो कॅथलिक बहुल एरिया आहे त्याचं थोडं अनालिसिस आपल्याला म्हणजे कळलं तर आपण जास्त त्या गोष्टीबद्दल बोलू शकतो. आता एक आणखी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे आजचा सगळ्यात पहिला जो कल आला होता तो मऊचा होता उत्तर प्रदेशमधला आणि मुख्तार अन्सारी बाहुबली नेते आहेत बहुजन बसपाचे आणि आता बातमी येते की ते मागे चाललेले आहेत. ज्या मुख्तार अन्सारी जे बाहुबली यांचं राजकारणावर आपण सुरुवातीला खूप चर्चा केली तर ते आता अक्षरशः मागे चाललेत. अभिजित, म्हणजे तिथे अजून सुद्धा मुख्तार म्हणजे पोस्टल बॅलेट मध्ये ते पुढे होते आणि प्रत्यक्षामध्ये ते मागे गेलेत असं त्याचा. एक्झॅक्टली बरोबर. मयुरेश, हे जरी आता मागे गेलेले असतील मुख्तार अन्सारी तरी मला वाटतं एक 7-8 राऊंड पर्यंत आपण थांबायला पाहिजे. कारण जे दबंग प्रतिमा मुख्तार अन्सारींची आहे, बसपाची वोट बँक आहे आणि एकाच वेळी त्यांच्या परिवारातून 3 लोक लढत आहेत. त्यांचे भाऊ सियातुल्ला, त्यांचा मुलगा मऊ ग्रामीणमधून लढतोय आणि ते मऊ शहरात लढत आहेत. त्यामुळं मऊ जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रचंड प्रभाव आहे आणि ते मागच्या 12 वर्षापासून जेलमध्ये असून सुद्धा निवडून येतात. आणि यावेळेला सुद्धा मला वाटतं हे जरी कौल दिसत असला तरी त्यांची ताकद असल्यामुळे मला ही इतकी गंमत वाटते ना की शेवटी माणूस निवडून कशासाठी येतो? लोकांचं प्रतिनिधी म्हणून, लोकांची कामं करण्यासाठी. तुमचा प्रतिनिधी वर्षानुवर्ष जेलमध्ये असतो आणि लोक तरी सुद्धा त्याला मतं देतात आणि त्याला निवडून आणतात. ही माझ्या मते आपल्या लोकशाहीची खरं तर या मंडळींनी केलेली आणि त्यांना जे तिकीट देतात त्या सगळ्यांनी केलेली ही चेष्टा आहे की तुमचा प्रतिनिधी वर्षानुवर्ष जेलमध्येच आहे आणि तरी निवडून येतोय. म्हणजे लोकही निवडून देत आहेत, पक्ष त्यांना तिकीट देत आहेत आणि ते लोकप्रतिनिधी म्हणून जेलमध्ये बसतायत. म्हणजे अजब अजब आहे. मला ह्यात एक मुद्दा जोडायचा आहे. उत्तर प्रदेशमध्ये या गोष्टीला प्रतिष्ठा मानल्या जाते. म्हणजे किती काळ जेलमध्ये, किती काळ जेलमध्ये, तो किती दबंग आहे. बिहारमध्ये पण सत्य आहे. पण बिहारमध्ये एकाच भागात तुला दिसतं, भोजपूर आणि त्याच्या बाजूला. उत्तर प्रदेश मधला पूर्वांचल हा जो भाग आहे त्यातले जवळपास 10-15 आमदार जेलमध्ये असतात आणि ते राज्य करत असतात. विनोद आहे हा एक मोठा विनोद आहे, चेष्टा आहे किंवा विटंबना म्हणली तरी चालेल की आपण लोक किती काळ जेलमध्ये आहे याच्यावर लोकांचं त्याच्याबद्दलच्या मनातली प्रतिमा ठरते. पुन्हा एकदा आकड्यांवर नजर टाकूयात. भाजप 138 पर्यंत पोहोचलेला आहे, 215 पैकी. सपा 36 वर अडकलेला आहे. 100 पेक्षा जास्त 102 ची आघाडी आहे सपापेक्षा. म्हणजे सपा 36 आहे आणि BJP 138 म्हणजे 102 जागांची आघाडी आहे. आणि जर याच रेटने हा फरक असाच कायम राहिला तर भाजपला आता तरी तुर्तास या वेगानुसार बहुमतापर्यंत म्हणजे आता असं आहे ना की 215 जागांचे आतापर्यंत कल आले आणि त्याच्यातले 138 म्हणजे त्यांना पाहिजेत जागा 202 फार तर 70 ते 80 जागा पाहिजे त्यांना. 60 त्यांना 60 जागा पाहिजे बहुमतापर्यंत. अतुल शहा, कदाचित भाजप पोहोचू शकतं पुढच्या तासाभरात. मी आल्या तुम्हाला सांगितलं चाणक्य काय कुठे करेक्ट होतोय, पण आता तर मला वाटतंय चाणक्याच्याही पुढे जाणार आहे असं वाटतंय मला. आणि ते नक्की, कारण लोकांनी उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारे मोदीजींनी योजना पोचवल्या, जनधन अकाउंट
लार्जेस्ट नंबर ऑफ अकाउंट इथे उघडलेले आहेत. लोकांना विश्वास आहे. बेटी बचाव बेटी बढाओ हा कार्यक्रम सगळ्या ज्या आणि 73 मेंबर ऑफ पार्लमेंट हे काही कमी गोष्ट नाही. त्या प्रत्येक MP कडनं त्यांच्याकडनं कामं काय चालली आहेत ते गेली 2 वर्ष मॉनिटर झालेलं आहे. ते जवळपास ते आकडे जे होते की 2014च्या इलेक्शन मध्ये जर तसंच मतदान झालं तर 337 पर्यंत भाजप पोहोचू नाही, शकतं. तिथं आपण- जवळपास 30 मतदान कायम म्हणजे राहिलं. असं आहे ना की जे बोललं जात होतं की भाजपला जी 2014 मध्ये जेवढी मतं मिळाली होती तर त्याच्यातली 15% जो खूप मोठा आकडा आहे तेवढी जर मतं बाहेर गेली बीजेपीला सोडून तरच तिथं बीजेपीचा पराभव होऊ शकतो असं लोक बोलत होते. पण मला मयुरेश पंजाब मधलं सुद्धा जे चित्र आहे ना तर तर आपण पंजाबमध्ये जाऊयात. पण एक महत्वाची बातमी आहे, ते उत्तराखंडहून देहरादून मधून हरीश रावत काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत ते स्वतः पिछाडीवर चाललेले आहेत आणि भाजप बहुमताच्या जवळ चाललेला आहे. भाजप 30 जागांवर पुढे आहे. बहुमताचा आकडा आहे 36. मागच्या वेळेस भाजप 31 वर अडकळलं होतं. काँग्रेस 32 पर्यंत पोहोचलं होतं. एका मतानं काँग्रेसचं सरकार पुढे नेलं होतं. हरीश रावत आता गेल्या काही काळापूर्वी मुख्यमंत्री झाले होते आणि ते स्वतः पिछाडीवर चाललेले आहेत हरीश रावत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये आणि त्यासोबत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला, उत्तराखंड एकेकाळी जो युपीचाच एक भाग होता त्याला तिथं भाजपची जादू चाललेली असं म्हणताय. नाही नक्कीच. आणि म्हणजे पंजाब मधला सुद्धा मी आता बोलत होतो तर पंजाबमध्ये अकाली दलाचा जो एकदम पूर्ण ध्वस्त होऊन जाईल तर सुरुवात त्यांची आत्ताच ते 7 पर्यंत आहेत आकडे. तर माझ्या मते म्हणजे जो ABPचा जो आकडा होता आप आणि बीजेपी अकाली आणि बीजेपीच्या बद्दलचा तर साधारण तो 18, 20, 22 पर्यंतही जाऊ शकतील असं आता म्हणायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट की पंजाबमध्ये आणखी एक फॅक्टर होता, जसं राजेश्वरांनी काँग्रेस आणि अकालीबद्दल ते म्हणत होते, आपचा फॅक्टर खूप चालेल असं सगळेजण म्हणत होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यावेळेस आपची हवा असं म्हणत होती. प्रत्यक्षात तसं घडलं नाही, फार त्यांना मिळाल्या नाहीत. तेच आता परत दिसतंय की जितकं पण आता 13 जागी आहेत पुढे तिथं. नाही, याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या पक्षाचं राजकीय आयुष्य किती आहे तर 4 वर्ष. बीजेपीचं आयुष्य किती आहे 40 वर्ष आणि काँग्रेसचं 130 आहे. आणि त्याच्यामुळे या प्रोसेसमुळे त्यांचं जे ग्रासरूट लेवलपर्यंत जे संघटन जे गेले वर्षानुवर्ष बिल्ड झालेलं आहे तो फॅक्टर पण आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण इलेक्शनच्या दिवशी मतदारांना घरापासून ते मतदार केंद्रापर्यंत नेण्याची जी प्रक्रिया असते आणि त्याच्यात तो पण खूप मोठा एक फॅक्टर ठरतो. म्हणजे मतदाना लोकांच्या मतं देण्याच्या भूमिकेवर तर तो पण आपण एक मला वाटतं मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. कदाचित त्या गोष्टीमुळे हा फरक आपल्याला दिसत असेल. आय विल डिफर हिअर. मी आपचे जे प्रतिनिधी आहेत विथ ऑल ड्यू रिगार्ड्स टू यू, आप इज अ बिग बोगी. लोकांना हे कळून चुकलेलं आहे. आपकडनं खूप अपेक्षा होत्या पण त्यांनी ज्या प्रकारे दिल्लीमध्ये कॉम्प्रोमाइजेस केलेले आहेत आणि त्यांच्या ऑब्जेक्ट टू यू सर. लेट मी फिनिश देन यू कॅन से. कॉम्प्रोमाइज आम्ही नाही केलेलं, कॉम्प्रोमाइज तुम्ही केलेलं आहे. राजकारण एक मिनिट जरा मला बोलू तर द्या. कॉम्प्रोमाइज आहे त्याच्यामुळे माहितीच्या आधारावर तुम्ही बोललात तर ते बरं पडेल. कोणी कॉम्प्रोमाइज केलं किंवा नाही आपण मुद्दा जर उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळालेलं आहे. आता जी सगळ्यात बहुमताच्या जवळ कलांमध्ये नाही बहुमत कलांमध्ये 35च पाहिजे बहुमतासाठी. तर कल असे आहेत की ते बहुमत क्रॉस करतील असं कल आहे. बहुमत क्रॉस करतील भाजप असं एकंदरीत कल आहेत. 37 जागा त्यांना मिळालेल्या आहेत. 38 ते कुठल्याही क्षणी कल आहेत, पण हे कल आहेत. हा अंतिम निर्णय नव्हे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पहिल्या अगदी दीड तासाच्या अंतरामध्ये आहोत. कुठल्याही क्षणी ते बदलू शकतं. पण काँग्रेसची पीछेहाट उत्तराखंडमधनं ही आता ही सगळ्यात मोठी आहे. दुबेजी, काँग्रेस 32 नाही. पण मयुरेश आता अतुल शहा जे तुम्ही म्हणालात की आप ही बोगी आहे, पण असं आहे की आपच्या बद्दल बीजेपीनं काही म्हटलं तरी सुद्धा दिल्लीमध्ये त्यांनी बीजेपीला पूर्ण तिथं आणि आता सुद्धा जर आपण पंजाबमध्ये बघितलं तर भाजप आणि अकाली दल यांच्या दुप्पट आहेत ते. नाही होऊ द्या. ते लोकांना आता कळेल पुढे ही बोगी पण निघणार आहे. कारण काल टीव्हीवर ऍडव्हर्टिजमेंट दिल्लीच्या या म्हणजे कोण बघणार हे टीव्ही हे ग्रासरूटचा बोलले ना म्हणून बोलतो की यांचं ग्रासरूट आहे 40. तर तुम्ही ग्रासरूट वाढवा ना. तुम्ही टीव्हीवर ऍडव्हर्टिजमेंट देता. तुमचे पंतप्रधान जेव्हा मुंबईमध्ये येतात मला संपू द्या ना. 8 करोड रुपये खर्च करतात. तुम्ही काय बोलताय? बोलतोय म्हणजे तुम्ही म्हणताय तुम्ही मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे आता प्रतिनिधी तुमचे निवडून आले त्यातले 53% सगळे इम्पोर्टेड होते. त्याच्यामध्ये पप्पू कलानीचे आले, त्याच्यातले राष्ट्रवादीचे गुंड आले, त्याच्यात काँग्रेसचे गुंड आले. दिल्लीमध्ये काय काय त्यांनी इन्कमिंग फ्री केलंय पारदर्शकतेच्या नावावर पूर्णपणे सगळे दिल्लीमध्ये आता जाऊन विचारा. आता त्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत असे तुम्ही लोक घेतले. आमदार तुमचं बोगी म्हणजे तुमचं
बुडणारं आप जहाज is a big बनलेलं आहे ते. body. मी आणि पुढच्या जबाबदारीने 2 सांगतो. वर्षामध्ये 2019 मध्ये त्याच्यामध्ये अत्यंत तुम्ही व्यवस्थित दिल्लीमध्ये clear होणार आहे. प्रत्येक त्याच्यामुळे मंत्री अभ्यास न प्रत्येक करता आमदार तुम्ही असं बोलताय. नाही हे अभ्यास तुमच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांकडनं ही अपेक्षा नाही. दिल्लीमधल्या ज्या 5 गोष्टी केलेल्या आहेत ना आम्ही, अहो, त्या तुम्ही भाजपाच्या आता अहो, बऱ्याच आम्ही ठिकाणी सगळं- राज्यामध्ये आणि सरकार आम्ही- आहे. एक तुम्ही महत्वाची सांगा, दोन एक राज्य महत्वाची सांगा बातमी की सांगतो. आमचे दिल्लीमध्ये केलेलं काम दिल्लीमध्ये आहे. काय झालं आणि त्याचं पुढे काय झालं, पण एक महत्वाची बातमी म्हणजे शिवपाल यादव जे आहेत, अखिलेशचे काका आणि ज्यांच्यामुळे बंडाळी माजी समाजवादी पक्ष आणि यादव घराण्यात असं म्हटलं जातं, ते स्वतः पिछाडीवर चाललेले आहेत. थोड्या वेळापूर्वी त्यांची बाईट आलेली होती, प्रतिक्रिया आली, त्यात ते म्हणाले की सबुरीचा सल्ला त्यांनी सगळ्यांना दिला होता, पण स्वतः शिवपाल यादव मागे चालले आणि समाजवादी पक्षामधल्या बंडाळीचा त्यांना तोटा होताना दिसतोय. निश्चितच 2 गोष्टी आहेत. शिवपाल यादव मागे आहेत त्याच्या कारणांमध्ये. एक तर अखिलेशचा युवा वर्ग आणि महिला वर्ग हा निश्चितपणे जसवंतनगर या मतदारसंघात विरोधात गेला असेल. आणि दुसरं, शिवपाल यादवांनी पूर्ण प्रदेशामध्ये एक प्रयत्न केला की एका प्रकारे अखिलेशचं सरकार येऊ नये. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाचे एबी फॉर्म आपल्या जसवंतनगरहून विविध मतदारसंघात पाठवले आणि ते वाटप केले. हे उघड सत्य उत्तर प्रदेशमधल्या जनतेला माहिती आहे, समाजवाद्यांना माहिती आहे. त्यामुळे अखिलेशनी लक्ष देऊन जसवंतनगरमध्ये प्रयत्न केले असतील, त्याची फळं अखिलेशला येताना दिसत आहेत. आणि त्याच्या अखिलेशला जरी फळं येताना दिसत आहेत तरी संपूर्ण त्यांच्या पक्षाला दिसत नाहीत. 170 पर्यंत पुन्हा एकदा आकडा आपण ठेवूयात की जवळपास हे कल जर लक्षात घेतले तर आणखी 30 जागा यांच्या पारड्यामध्ये भाजपच्या, आणि भाजप उत्तर प्रदेशमध्ये पहिल्यांदा पूर्ण बहुमताच्या जवळ पोहोचू शकतं, हे आतापर्यंतचे कल आपल्याला सांगतायत. नक्कीच मयुरेश, आता म्हणजे अजूनही साधारण 150 जागांचे कल येणं बाकी आहे आणि भाजपला हवे आहेत फक्त 30 जागा. तर त्याच्यामुळे जर हे असंच सुरू राहिलं तर निर्विवादपणानं 250च्या पुढे भाजप जाईल, त्यात काही शंका नाही. 250 कशाला, ह्याच वेगानं जर झालं तर ते 250 पावणे 300 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. असं एकूण हे कल जसे आहेत तसंच राहिलं तर अर्थात परत हाच भाग आहे की नेमके कोणत्या भागातले कल आहेत हेही महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं पण भाजप आता सत्तेच्या जवळ जाण्याची शक्यता खूप जास्त वाढलेली आहे. परत मुद्दा तोच आहे की बिहारच्या वेळेला जे बघितलेलं होतं आपण की सुरुवातीचे कल आणि नंतरचे निकाल, त्याच्यामुळं जे आकडे समोर दिसत आहेत ते आकडे दिसत असताना सुद्धा अजूनही त्याच्यावर पूर्णपणाने विश्वास ठेवून आपण काही बोलावं अशी म्हणजे याची एक धाकधूक असते सगळ्यांच्याच इथं बसलेल्यांच्या मनामध्ये आहे. कदाचित एक्झिट पोलच्या वेळेस सुद्धा होती, पण हे कल जर आपण लक्षात घेतले तर परवा आलेले एक्झिट पोल बऱ्यापैकी सगळ्यात जास्त जागा 285 एक्झिट पोलनं दिल्या होत्या. त्याच्याही कदाचित चाणक्यानं आणि याच्याही पुढे कदाचित 285 आकडा क्रॉस करेल की काय अशी आतापर्यंत शंका वाटते. पण अर्थात हे कल आहेत. दुबेजी, जर आपण हे बघितलं, काँग्रेस का उत्तर प्रदेशमध्ये भाजप एवढं पुढे चाललंय आणि का कांग्रेस एवढं पीछे चाललंय? जादू चालली नहीं? नहीं, मैं आपको बताता हूं. बड़ा दुर्भाग्य है इस देश में कि एक मुख्यमंत्री को हराने के लिए प्रधानमंत्री खुद और उनके साथ 2 दर्जन से ज्यादा मंत्री वहां पर टिक जाते हैं और घूम घूम कर. दुर्दैव काय त्याच्यात दुबेजी? राजनीति मतलब आपके पास नेता नहीं है उसके? नहीं, हमारे पास बहुत सारे नेता हैं. उनको सबको ले आते हैं आप? नहीं, हमें दुख खाली इस बात का है कि आपने 2.5 वर्षों में केंद्र में जो अभी तक हालत करके रखे हैं, आप किस जुमले के दम पर, किस झूठे वादों के दम पर आप उत्तर प्रदेश में सरकार बनाने जा रहे हैं, हम समझ नहीं पा रहे हैं. आप जनता को सिर्फ धोखा देना जानते हैं. भारतीय जनता पार्टी के लोग ऐसा है कि दुबे जी और फेंको, ये कि इसके सिवा आपके पास कोई शब्द है नहीं. आज तक जो हमने देखा है, आज तक जो अपने परिणाम है, कोई योजना, आप हमारी सारी योजनाओं के नाम बदल बदल के लाते हैं. कम से कम आप तो कर रहे हैं ना, बड़े भाषण देते हैं. अब एक बात जो आप दूसरे पार्टी के नेताओं को अपने पार्टी में लेते हैं. जो जीत सकता है वो चाहे गुंडा ही क्यों ना हो, आप उसको लेते हो. आप पहले ये तो झांक कर देखिए उत्तर प्रदेश में कि आपका पिछले 20-25 वर्षों में जो आपका इतिहास रहा है, गुंडा कहाँ से दुबेजी गुंडे आले कुठून? लेते हैं. कुठून आले? पक्षामध्ये वो हमारी पार्टी में आके अच्छे हो रहे हैं. आपने केंद्र सरकार में 2.5 वर्षों का जो कामकाज किया, आप कैसे वोट मांगते हैं? आप, मुझे तो बड़ा दुख होता है ये देखकर कि सारी मीडिया के लोग एग्जिट पोल में आपको बड़ा आप राहुल गांधी जिंदाबाद बात मुझे बताइए. नहीं, राहुल गांधी जी का नाम आप बार बार मत लीजिए. राहुल जी से जितना बन सका उन्होंने प्रचार किया, अखिलेश जी से जितना बन सका उन्होंने प्रचार किया. लेकिन आप बनारस में 4-4 दिन एक प्रधानमंत्री टिक जाता है, अंतरराष्ट्रीय मुद्दों को छोड़ देते हैं. आप देश के बाकी मुद्दों को छोड़ देते हैं. आप सिर्फ और सिर्फ दुबे जी, एक बात असं आहे की मोदी पंतप्रधान आहेत आणि तरी सुद्धा हे इलेक्शन जिंकण्यासाठी ते वाराणसीमध्ये 4 दिवस बसले. राहुल गांधी तर आता पंतप्रधान नाहीये, त्यांच्याकडे कोणतं सरकारमधलं पद नाहीये. अमेठीमध्ये ते 4 दिवस का नाहीत बसले?
अमेठी में का त्यांना असं वाटत नाही का की आपण अमेठी जिंकली पाहिजे, आपण रायबरेली जिंकली पाहिजे? बिलकुल. त्यांनी तिथं जसं मोदींनी जिंकण्यासाठी इतकं सगळं लावलं पणाला, तसं राहुल गांधी का करत नाहीत? मैं बताता हूं मुंबईमध्ये आपसे. सुद्धा जे बघितलं की राहुल गांधी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे मुंबई महापालिका तर समजा आणखीन झाली, पण बाकी नेते सुद्धा ज्या पद्धतीने, शेवटी इलेक्शन म्हणजे युद्धासारखं आहे, ते जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. तर ते तुम्ही म्हणजे सगळं गेलं, आता केंद्रातलं सरकार गेलं, राज्यातलं सरकार गेलं, युपी मध्ये जी स्थिती होती तिथनं आणखीन खाली जाण्याची अवस्था आली, तरी सुद्धा कुठल्या तरी एका मनोऱ्यात बसून प्रचार करणं हे जे आहे ते का होतंय? आणि त्याच्याबद्दल तुम्ही दोष कसा देतात? शेवटी असं आहे की ज्याला जे शस्त्र चालवता येईल त्या शस्त्रानं ते जिंकणार. राजू सर, ऐसा नहीं है. राहुल जी अमेठी और रायबरेली में किती सभा घेतल्या? मैं बताता हूँ आपसे, वहां पर हमारी एक टीम होती है, जो नीचे के कार्यकर्ता होते हैं, इतने सक्षम होते हैं कि वो अपना काम करते मतलब ऐसा है हैं. कि राहुल त्याच्यामुळे गांधी जी, राहुल गांधी जी और रायबरेली से इंदिरा जी हो, संजय जी हो, राजीव जी हो, पिछले कई गेल्या वर्षों से किती चुनकर जागा आते जिंकल्या हैं. त्या रायबरेली इसलिए वहां पर एक उत्तर प्रदेश असं आहे की त्या टीमच्या मुळे एक जागा जिंकली गेल्या खेपेला. तर हे मला काँग्रेसच्या म्हणजे तुम्ही सगळे काँग्रेसचे 2012 के, नेतृत्व, मैंने पहले ही कहा कि 2012 के चुनाव में हमारे पास बहुत कम सीटें थी. उसकी तुलना हम आज 2017 के चुनाव से नहीं, नहीं कर मुद्दा सकते. असा आहे. आनंदजी, यावेळेला तुमच्या प्रियंका गांधी कुठं दिसल्या नाही. त्या नेहमी रायबरेली अमेठीत जाऊन प्रचार करायच्या. दुसरं, तुमची प्रदेशामध्ये सपासोबत गठबंधन होतं, आघाडी होती, परंतु अमेठी रायबरेलीमध्ये 4 ठिकाणी सपा आणि काँग्रेस दोघांचेही उमेदवार अधिकृत चिन्हावर लढत होते. हे कशामुळे? आणि हे असून आप तुम्ही जानते राहुल हैं कि गांधींचा समाजवादी करिश्मा त्याच्यामुळे असं आहे, चालला नाही हे माना समाजवादी ना. पार्टी के अंदर जो पिछले 2 महीने में हुआ था, ये आपसे छुपी बात नहीं है. उनकी पार्टी का अंदरूनी मामला है. अगर उनके कैंडिडेट नहीं खड़े हैं और कांग्रेस के खड़े हैं, लेकिन उनके ही परिवार के अगर कुछ लोग बागी उम्मीदवार खड़ी करते हैं, तो ये हम रोक नाही नाही, सकते. त्यांना तिकीट देऊन त्यांचं चुनाव चिन्ह कसं दिलं? बागी असेल ठीक आहे, तो अपक्ष उभं राहायला पाहिजे होता, दुसऱ्या चिन्हावर राहायला पाहिजे होता, आपल्याकडे- पण तो सपाच्याच तिकीटावर होता. आपल्याकडे समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांचा बाईट येतोय. भाजपनं 200चा आकडा पार केलेला आहे. भाजप 200 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. समाजवादी पक्ष 36 वर होता, 31 वर मागे अजून गेलेला आहे. काँग्रेसची टॅली फक्त 6 वरून 11 पर्यंत पोहोचलेली आहे आणि बसपा 30 पर्यंत आहे. सपा बसपा जवळपास सारखा आहे आणि अजून जर 2 जागा आल्या कलांमध्ये, तर अर्थात आपल्याला असं म्हणता येईल की भाजपला बहुमताकडे कल दिलेला आहे उत्तर प्रदेशने. पण धर्मेंद्र यादव सपाचे नेते आहेत, काय त्यांची प्रतिक्रिया ऐकूयात. आप लोग अगर इन्हीं रुझानों को याद कर रहे हैं तो 2012 भी याद करिएगा. शुरू में भी भारतीय जनता पार्टी के लोगों ने कार्यालय में पटाखे चला दिए थे. ये पोस्टल रुझान है, इसका कोई महत्व नहीं है, क्योंकि ये की संख्या जहाँ 1.5 2 लाख वोट पड़े एक विधानसभा में, 200-300 से ज्यादा वोट कहीं नहीं है. किसी विधानसभा में 300 से ज्यादा वोट नहीं पोस्टल के. सर, समाजवादी पार्टी 100% चुनाव जीतेगी, 100% सरकार बनाएंगे. धर्मेंद्र जी, एक सवाल, आप कह रहे हैं बहुमत से सरकार आएगी, बिल्कुल आएगी. तो फिर क्या वजह रही कि अखिलेश यादव को ये कहना पड़ा कि हम बसपा के साथ जाएंगे? उन्होंने, आपके साथी जर्नलिस्ट ने जब बार बार पूछा अगर और मगर, ऐसा हुआ वैसा हुआ वैसा हुआ, उस बात पे माननीय मुख्यमंत्री ने जरूर कहा कि हम रिमोट से सरकार नहीं चलने देंगे. और इस बात पे समाजवादी पार्टी आज भी कायम है. रिमोट से सरकार नहीं चलने देंगे. समाजवादी पार्टी उत्तर प्रदेश में लोकप्रिय सरकार बनाएगी. लेकिन सर, ये भी तो कहा रवि मेहता बस ठीक है. ये 2012 में भी पोस्टल बैलेट, भाई 2012 में भी पोस्टल बैलेट के जो रुझान आए थे, बीजेपी की दफ्तर में मिठाइयां बढ़ चुकी थी, और जो 2012 में हुआ वही 2017 में दोहराएंगे. हम समाजवादी पार्टी कांग्रेस के गठबंधन लोग पूरे बहुमत के साथ सरकार बनाएंगे. माननीय अखिलेश यादव फिर से एक बार उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे. म्हणजे हे नजरअंदाज करतायत, मुद्दामून डोळे मिटून घेत आहेत. अजूनही 2012ची चादर का हे डोळ्यावरून ओढून घेत आहेत? मयुरेश, मला एक गोष्ट जाणवते, कुठलाही नेता 11 वाजेपर्यंत हेच तर्क देणार आहे, कारण बिहार नंतर प्रत्येकाला ताक फुंकून प्यायचं आहे. कारण जर आता आपण लगेच काही प्रतिक्रिया दिली आणि ती 12 वाजता फिरली तर एकदम तोंडावर पडल्यासारखी स्थिती होते. आपण हे आत्ताच्या निवडणुकीत मुंबईतही पाहिलं, एका सेना नेत्यांनी लगेच वक्तव्य केलं आणि दुपारी येत सगळं रुझान कल हे उलट्या बाजूला गेलेले होते. त्यामुळे कुठलाही नेता, मग अखिलेश यादवच्या पक्षाचे धर्मेंद्र यादव असतील, त्यांचे काका शिवपालजी असतील, सगळेजण म्हणतायत की थोडं थांबा, आपण त्यानंतर बोलू. आणि वेळेसचे जे होते ते बरेच फार कमी फरक होता 2 पक्ष. हे जवळपास चौपट 5पट जागा जास्त आहेत या कलांमध्ये. त्याच्यामुळे ते कल एकदम म्हणजे
बरोबर आहे इनिशियल म्हणजे आता अगदीच जादू व्हायला पाहिजे की ते 203 वरून 103 वर येतील. नाही पण असं होऊ शकत नाही. आणि 203 म्हणजे आता हे जर आपण आकडे कायम राहिले असं म्हटलं तर भाजपचं बहुमत उत्तर प्रदेशमध्ये आलेलं आहे. या 203 पैकी कानांपैकी कुठेही एकही जागा जरी कमी नाही झाली तरी आता हे स्पष्ट होतंय. आत्ता क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार बनत आहे पहिल्यांदा बहुमतातलं. याविषयीच आपण बोलणार आहोत. 300 जागांचे कल आलेले आहेत. 403 पैकी अजून जवळपास 100हून जास्त जागा शिल्लक आहेत. त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यावरून ठरेल की भाजप शेवटचा फटका मारणार का, तो सिक्सर असणार का आणि बहुमताच्या बरंच पुढे निघून जाणार का.